हॅलो स्टुडंट्स, आज आपण मराठीतील दुसरी कविता योगी सर्व काळ सुखदाता याची सुरुवात करणार आहे. आणि या अभंगाची रचना केली आहे किंवा याचे कवी आहेत संत एकनाथ. तर संत एकनाथांबद्दल थोडीशी माहिती मिळूया. महाराष्ट्रातील थोर संत कवी संत एकनाथ, भागवत संप्रदायातील थोर संत कवी, 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक. 16व्या शतकात महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे सांस्कृतिक परिवर्तन किंवा सांस्कृतिक प्रबोधन झाले महाराष्ट्राचे. म्हणजे मराठी भाषेची किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेची किंवा महाराष्ट्रातील लोकांची एक प्रबोधनाचे काम, म्हणजे बरेच संत यामध्ये कार्यरत होते, पण त्यातील एक महत्त्वाचे संत एकनाथ होते. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ त्यांनी रचले. आणि त्याप्रमाणेच अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. म्हणजे त्यांनी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आहेत त्या त्यांनी बनवल्या होत्या. तर त्यांच्या रचनांमध्ये काय महत्त्वाचं, काय वैशिष्ट्य होती त्यांच्या रचनांची ती पाहूया. बहुश्रुतता, म्हणजे सर्वांना आवडणारी, म्हणजे समाजाच्या काही ठराविक घटकांनाच आवडणारे अशी रचना नव्हत्या त्यांच्या रचना सर्वांनाच आवडणाऱ्या. समन्वयशीलता, सामान्याच्या उद्धाराची तळमळ, त्या काळातील जनतेचा उद्धार करावा, त्यांची वैचारिक पातळी वाढवावी, या दृष्टिकोनातून संत एकनाथांनी लेखन किंवा काव्यरचना केली होती. अलंकारिकता, म्हणजे सौंदर्यपूर्ण भाषा त्यांनी वापरली होती. पौराणिक कथा संदर्भ, म्हणजे त्यांच्या लेखनाला बऱ्याच वेळेला पौराणिक कथा संबंध, म्हणजे पौराणिक कथामधील संदर्भ आहेत ते त्यांनी आपल्या लेखनामध्ये नियमितपणे वापरले होते. सुबोधता, म्हणजे समजायला सोप्या असे प्रमुख वैशिष्ट्ये संत एकनाथांच्या काव्यांची होती. आता ह्या काव्याबद्दल किंवा या रचनेबद्दल, योगी सर्व काळ सुखदाता या कवितेचं थोडीशी प्रस्तावना बघूया की या कवितेमध्ये त्यांनी काय केलं. तर ही कविता म्हणजे एक प्रकारचं कंपॅरिझन आहे, एक प्रकारची तुलना आहे. आणि ती तुलना कोणामध्ये केलेली आहे? एक सर्वात महत्त्वाचा घटक आपल्या आयुष्यासाठी असणारा, आणि तो आहे पाणी. पाण्याची तुलना योगी पुरुषासोबत केलेली आहे की योगी पुरुष आणि पाणी यामध्ये कोण श्रेष्ठ आहे. योगी पुरुष आणि पाणी या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या अभंगामध्ये संत एकनाथांनी केलेला आहे. तर सर्वात सुरुवातीला हा अभंग आहे तो मी एकदा वाचतो आणि त्यानंतर मग आपण प्रत्येक ओळीचा अर्थ आहे तो समजून घेऊया. ठीक आहे. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व. जय वरीवरी शाईमय, योगिया सभाय करी निर्मय, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुखते किती, सवेचे क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. उदकाचे जे मधुरता, ते रसनेची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदान सकळासी. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञान उद्धारी. आता या कवितेतील प्रत्येक वाक्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. परत एकदा वाचतो. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वासी मृदुत्व. ही पहिली ओळ आहे. जेवी चंद्रकिरण चकोरासी याचा अर्थ काय की ज्याप्रमाणे चंद्रकिरण हे चकोर पक्षासाठी महत्त्वाचे असतात. आता चकोर पक्षी हा सुद्धा एक काल्पनिक पक्षी आहे. याच्या अगोदरच्या कवितेमध्ये आपण चातक पक्षाविषयी ऐकलं होता. तो पण एक काल्पनिक पक्षी होता. त्याचप्रमाणे चकोर पक्षी पण हा एक काल्पनिक पक्षी आहे. आणि असं म्हणतात की चकोर पक्षी फक्त पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचे प्राशन करतो. म्हणजे तो काहीही खात नाही, फक्त पौर्णिमेची जी चंद्रकिरणं असतात त्यावरती तो जिवंत राहतो. तर ज्याप्रमाणे या चकोर पक्षासाठी चंद्रकिरण महत्त्वाचे आहेत. पाखोवा जेवी पिलियासी. पाखोवा म्हणजे पंखांचा घेर, पक्षिणीच्या पंखांचा घेर हा महत्त्वाचा आहे पिलियांसाठी, म्हणजेच पिल्लांसाठी. पक्षाच्या पिल्लांसाठी पक्षिणीचा जो
पंखांचा घेर आहे तो महत्त्वाचा असतो. म्हणजे जेव्हा पण पक्ष्याची पिल्ले आहेत ती संकटात असतात तेव्हा पक्षीण आपल्या पंखांचा घेर करून त्यामध्ये आपल्या पिल्लांना सामावून घेते. म्हणजे पक्ष्यांच्या पिल्लांसाठी हा पाखोवा आहे तो भरपूर महत्त्वाचा आहे. जीवन जैसे का जीवांसी, याचा अर्थ काय आहे? जीवन म्हणजे इथे पाणी. जीवन जैसे का जीवांसी, सर्व सजीवांसाठी जीवन हे महत्त्वाचे आहे. तेवी सर्वांसी मृदुत्व म्हणजे प्रेम आणि प्रेमभावना. आणि त्याचप्रमाणे सर्वांसाठी, सर्व मानवांसाठी प्रेमभावना ही महत्त्वाची आहे. आणि ही प्रेमभावना देणारा कोण आहे? तर तो आहे योगी पुरुष. योगी पुरुष सर्व मानवजातीसाठी म्हणजे सर्वांसाठीच प्रेमभावना घेऊन असतात. म्हणजे ह्या वाक्यामध्ये सुद्धा चंद्रकिरण चकोरासाठी जेवढे महत्त्वाचे आहेत किंवा पाखवा पिल्यांसाठी जेवढा महत्त्वाचा आहे आणि पाणी सर्व सजीवांसाठी जेवढे महत्त्वाचे आहेत त्याहूनही अधिक योगी पुरुष महत्त्वाचे आहेत असं या वाक्यातून सांगितलेलं आहे कवींनी. पुढे जाऊया. दुसरी ओळ वाचतो. जय वरी वरी शाईमय योगिया सभाय करी निर्मय. जय वरी वरी शाईमय, इथे पाण्यासाठी अजून एक दुसरा शब्द वापरलेला आहे तो आहे जय. जय म्हणजे सुद्धा पाणी. ह्या अगोदरच्या ओळीमध्ये जीवन हा शब्द वापरला होता, ह्या ओळीमध्ये जय हा शब्द वापरला आहे. जय वरी वरी शाईमय योगिया सभाय करी निर्मय. पाण्याने आपण आंघोळ करण्यासाठी किंवा शरीराला स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा उपयोग करतो. पण हे पाणी जे आहे ते आपल्या शरीराला वरून म्हणजे शरीराचा बाहेरील मळ आहे तो स्वच्छ करतं. पण योगी हा सभाय करी निर्मय, याचा अर्थ काय की योगी पुरुष आहे, योगी पुरुषाच्या जर आपण सानिध्यात राहिलो किंवा त्याचा सहवास जर आपल्याला लाभला तर तो आपल्याला आतून आणि बाहेरून म्हणजे आपल्या शरीराला तर स्वच्छ ठेवतोच, पण त्या व्यतिरिक्त तो आपल्याला आपल्या मनातील जो काही मळ आहे, जे काही वाईट विचार आहेत त्यांनासुद्धा तो स्वच्छ करतो. उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. इथे पाण्यासाठी अजून एक शब्द वापरलेला आहे. अगोदर जीवन आणि जय हे दोन शब्द पाण्यासाठी वापरले होते. आता उदक हा एक अजून शब्द पाण्यासाठी वापरलेला आहे. उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. पाणी एकदाच सुखी करतं. म्हणजे आता मला जर समजा तहान लागली तर मी पाणी पिलं तर त्या पाण्याने तहान माझी एक वेळच भागेल, पुन्हा मला पाण्याची गरज लागत राहील. पण योगी हा सर्व काळ सुखदाता आहे. म्हणजे काय की योगी पुरुषाचे जर आपल्याला सहवास लाभला तर तो आपल्याला सर्व काळ म्हणजे त्यापासून दिलेला आनंद आहे तो चिरंतन टिकणारा आहे. म्हणजे तो कधीही न संपणारा आनंद आहे. पाण्यापासून मिळणारा आनंद आहे तो क्षणिक आहे, म्हणजे तो लगेच संपेल. पण योगी पुरुषापासून मिळणारा आनंद आहे तो कधीच संपणार नाही. म्हणजे या वाक्याद्वारे योगी पुरुष पाण्यापेक्षा कशा प्रकारे श्रेष्ठ आहे ते सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. पुढची ओळ वाचतो. उदकाचे सुखते किती सवेची क्षणे तृषिते होती योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही. उदकाचे सुखते किती सवेची क्षणी तृषिते होती. याचा अर्थ काय की उदकाचे म्हणजे पाण्याचे सुख किती, म्हणजे पाणी किती वेळ आपल्याला सुखी करेल. सवेची क्षणी म्हणजे थोड्याच वेळात तुम्हाला परत तृषिते होती, म्हणजे तृषिते म्हणजे तहान लागणे. थोड्याच वेळात परत तहान लागेल, पुन्हा तहान लागेल. पण योगिया दे स्वानंद तृप्ती सुखासी विकृती पै नाही. म्हणजे योगी पुरुषापासून आपल्याला स्वानंद तृप्ती म्हणजे असा आनंद मिळेल की तो आनंद चिरंतन टिकेल. आणि त्या व्यतिरिक्त त्या सुखासी विकृती पै नाही. म्हणजे आता आयुष्यात बऱ्याच प्रकारची सुखं असतात आणि त्या सुखांमध्ये बऱ्याच वेळेला विकृती असते. म्हणजे काही वेळेला एखादी गोष्ट आपल्याला आनंद देते पण ती दुसऱ्यांना दुःख देते, किंवा काही सुखं आहेत ती आपल्याला व्यसनाधीनतेकडे नेतात. जसं काही व्यक्तींना दारू हे व्यसन केल्याने किंवा इतर कुठली व्यसनं केल्याने सुख मिळतं, पण त्या सुखामध्ये विकृती आहे. पण योगी पुरुषांच्या सानिध्यात किंवा योगी पुरुषांकडून मिळणारे जे सुख आहे त्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नाही आहे असं कवी सांगतो. उदकाचे जे मधुरता ते रसनेसीची तत्वता योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. उदकाची जे मधुरता म्हणजे पाण्याचं जे मधुरता आहे किंवा पाण्याचा जो आनंद आहे ते रसना याचा अर्थ आहे इथे जीभ. रसना म्हणजे जीभ. उदकाची जे मधुरता ते रसनेची
रसनेसीची तत्वता, मग याचा अर्थ काय की पाण्याची जी मधुरता असेल, पाणी किती गोड असेल किंवा पाण्याचा किती आनंद असेल, तो जिभेपर्यंत मर्यादित आहे, तो लिमिटेड आहे. म्हणजे तो फक्त जिभेला आनंद मिळू शकतो. योगियाचे गोडपणा पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. आपण योगी पुरुषापासून मिळणारा आनंद आहे तो फक्त जिभेला नाही, आपल्या सर्व इंद्रियांना आनंदित करणारा असा आहे. पुढे वाचतो. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळासी. मेघमुखे अधपतन, मेघ म्हणजे ढग, ढगांच्या मुखामधून अधपतन, अधपतन म्हणजे खाली पडणे, अध म्हणजे खाली आणि पतन म्हणजे पडणे. तर मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळासी. याचा अर्थ काय की ढगातून खाली येतं उदक म्हणजे पाणी किंवा वर्षाच्या रूपाने म्हणजे पावसाच्या रूपाने पाणी आहे ते ढगांतून खाली येतं, मेघांमधून खाली येतं. आणि त्याचं काम काय आहे? लोकांना निवविणे म्हणजे लोकांना आनंदित करणे. अन्नदान सकळांसी, आणि सर्वांसाठी अन्नदान करणे. आता पाऊस पडतो त्यामुळे पिकं वाढतात आणि म्हणजे त्यामुळे सगळ्यांना अन्न मिळतं. तैसे योगियासी खालुते येणे, म्हणजे ज्याप्रमाणे मेघाच्या मुखातून पाणी खाली येतं तैसे योगियासी खालुते येणे जे इहलोकी जन्म पावणे. म्हणजे त्याचप्रमाणे स्वर्गलोकात राहणारे हे योगी आहेत जे इहलोकी म्हणजे या पृथ्वी लोकावरती जन्म पावतात. म्हणजे ते सुद्धा खाली येतात ज्याप्रमाणे मेघ खाली येतात. जन निववी श्रवण कीर्तने, आणि लोकांना योगी पुरुष हे संत जननिववी श्रवण कीर्तने, याचा अर्थ काय की लोकांना श्रवण कीर्तनाने ते आनंद देतात. आणि निजज्ञाने उद्धारी, याचा अर्थ काय की आणि सर्व जणांचे ज्ञान आहेत त्याचा उद्धार करतात, म्हणजे सर्वांचे ज्ञान आहेत त्यात वाढवतात. ठीक आहे, अशा प्रकारे ही कविता आहे ती आपली संपली आहे. आता पुढे बघूया काही शब्दार्थ आहेत. जेवी, चकोर, पाखोवा, जीवन, क्षाळणे, सभाय, उदक, तृषित, निवविणे, निजज्ञान, हे काही शब्द आहेत, त्या सगळ्यांचे अर्थ आहेत ते एकदा पाहून घ्या, पॉज करा आणि पाहून घ्या. त्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज आहेत, कृती दिल्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. 1, 2, 3 कृती आहेत. आणि त्यानंतर एक एक प्रश्न आहे 5वा काव्यसौंदर्याशी रिलेटेड. त्यातला अ सोडवू नका आणि आ आणि ई हे दोन्ही स्वतःची कल्पनाशक्ती वापरून किंवा तो तुम्हाला सोडवायचा आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा. पण हे स्वतःच्या शब्दात लिहा. आपण पुन्हा एकदा सांगतो की प्रश्नांची उत्तरं लिहिताना स्वतःच्या शब्दात लिहायची आहेत, पण भाषा शुद्ध असू द्या ह्याचं भान ठेवा. ठीक आहे, थँक्यू.